नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत, फर्स्ट सेमिस्टरला. तर फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला बेसिक सायन्स हा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो फिजिक्सचा तुमचा फर्स्ट युनिट आहे, युनिट्स अँड मेजरमेंट, त्याचे अतिशय महत्त्वाचे MCQ आपण डिस्कस करणार आहोत. आणि ह्या MCQचा फायदा तुम्हाला नक्कीच बेसिक सायन्सची जी ऑनलाईन MCQ टाईप परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण फर्स्ट MCQ बघूया. तुम्ही सुद्धा स्क्रीनवरती MCQ रीड करू शकता. तर हे MCQ आहेत फिजिक्स फर्स्ट टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंटचे. फर्स्ट MCQ, द पॅरामीटर युज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग वेट ऑफ द मॅन. ठीक आहे, आता खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन थ्रू जाऊया. बघा प्रश्न काय विचारलेले आहे. कधीही MCQ सॉल्व्ह करत असताना प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, आन्सर तुम्हाला नक्की त्याचं कॅल्क्युलेट करता येईल. तर कॅल्क्युलेटिंग वेट ऑफ मॅन. आता नॉर्मली बघा वेट आपण कशामध्ये मेजर करतो. ऑप्शन ए आहे लेंथ. ठीक आहे, लेंथ जे आहे त्याचं युनिट काय असते, मीटर असते. ठीक आहे, जे माणसाचं एखाद्या वेट आपण लेंथमध्ये मेजर करतो का नाही. ठीक आहे, ऑप्शन बी आहे मास. राईट, मास आपण KG मध्ये मेजर करतो आणि माणसाचं वजन सुद्धा आपण KG मध्येच मेजर करतो. ठीक आहे, टाइमचं युनिट काय आहे, सेकंद. ऑप्शन सी. ऑप्शन डी नन ऑफ दीज. म्हणजे हे चारही ऑप्शन तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येते किंवा ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी. ठीक आहे, ऑप्शन बी काय आहे, करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. द क्वांटिटी मेजरमेंट इन केल्विन. ठीक आहे, आता खाली चार ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे की केल्विन मध्ये आपण काय मेजर करतो. युनिट दिलेला आहे, त्याचं क्वांटिटी कोणती आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, लेंथचं युनिट ऑप्शन ए आहे लेंथ. लेंथचं युनिट मला सांगा तुम्ही काय आहे, मीटर आहे. ठीक आहे, मास युनिट काय आहे, KG आहे. ऑप्शन बी. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन नेग्लेक्ट झाले. ऑप्शन सी आहे टाइमचं युनिट काय आहे, सेकंद. केल्विन आहे का नाही, ऑप्शन थ्रू जायचं असं आणि तुम्हाला बरोबर त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करता येते. काही काही MCQ क्वेश्चन जे आहेत ते कॉमन सेन्सचे पण येतात, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित क्वेश्चन वाचून, ऑप्शन वाचून व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, ऑप्शन डी आहे टेम्परेचर. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 2चं हे टेम्परेचर जे ऑप्शन डी आहे ते आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे, म्हणजे टेम्परेचर आपण केल्विन मध्ये मेजर करतो, तुम्हाला त्याचं युनिट माहिती आहे. ठीक आहे, चला थर्ड क्वेश्चन. द युनिट ऑफ ऍक्सलरेशन इन SI इज. ठीक आहे, ऍक्सलरेशनचं युनिट तुम्हाला विचारलेलं आहे SI युनिट मध्ये. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 3चं बघा, ऑप्शन वाचा तुम्ही पण आणि तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये जर तुम्हाला आन्सर्स येत असतील तर क्वेश्चन नंबर स्क्रीनवरती जे क्वेश्चन्स दिसत आहेत ते क्वेश्चन्स वाचा आणि कमेंट मध्ये आन्सर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3. चला, फर्स्ट ऑप्शन आहे मीटर पर सेकंड. ऑप्शन बी आहे किलोमीटर पर आवर. ऑप्शन सी आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन डी आहे किलोमीटर पर आवर स्क्वेअर. ठीक आहे, तर प्रश्न काय आहे, ऍक्सलरेशन. ठीक आहे, तर ऍक्सलरेशनचं युनिट जे SI युनिट आहे ते येते मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर हे या क्वेश्चन नंबर 3चं आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द युनिट ऑफ फोर्स इन CGS. ठीक आहे, तर फोर्सचं CGS मध्ये युनिट विचारलेलं आहे. पाऊंड फोर्स, न्यूटन, KG फोर्स, डाइन. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 4चं जे करेक्ट आन्सर आहे बघा, तर फोर्सचं SI युनिट असते, MKS युनिट असते, CGS युनिट असते. ठीक आहे, तर हे तिन्ही युनिट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला ह्या फोर्स मला कमेंट बॉक्स मध्ये SI युनिट सांगायचं आहे आणि MKS युनिट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघू आपण कोण कोण सांगते ते. ठीक आहे, तर याचं जे क्वेश्चन नंबर 4चं करेक्ट आन्सर आहे डाइन. ठीक आहे, डाइन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. किलोग्राम मीटर पर सेकंड
स्क्वेअर इज द युनिट ऑफ. बघा, किलोग्राम पर मीटर सेकंड स्क्वेअर हे युनिट कशाचं आहे? ऑप्शन ए आहे फोर्स, ऑप्शन बी आहे प्रेशर, ऑप्शन सी आहे वर्क, ऑप्शन डी आहे व्हेलॉसिटी. तर ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे फोर्स. ठीक आहे, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फोर्सचं युनिट असते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, द युनिट ऑफ वर्क इज. ठीक आहे, वर्कचं युनिट काय आहे? ऑप्शन ए आहे न्यूटन मीटर, ऑप्शन बी आहे न्यूटन, ऑप्शन सी आहे जूल पर सेकंड, ऑप्शन डी आहे किलोग्राम पर मीटर. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 6चं जे करेक्ट आन्सर आहे, वर्कचं युनिट विचारलेलं आहे. ठीक आहे, वर्क, एखादं जर वर्क तुम्ही कंप्लीट करत असाल तर ते म्हणजे त्याला फोर्स तुम्ही अप्लाय करायलात, म्हणजे न्यूटन मीटर त्याचं करेक्ट आन्सर येते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7, द युनिट ऑफ प्लेन अँगल इज. ठीक आहे, तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे IMP क्वेश्चन्स आहेत. ह्या दोन्हीचंही तुम्हाला युनिट माहिती असायला पाहिजे. द युनिट ऑफ प्लेन अँगल इज, ऑप्शन ए आहे डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी आहे रेडियन्स, ऑप्शन सी आहे स्टेरेडियन, ऑप्शन डी आहे डिग्री. ठीक आहे, बघा ऑप्शन कसं नेग्लेक्ट करायचं. डिग्री सेल्सिअस हे कशाचं युनिट आहे? टेम्परेचरचं. प्लेन अँगलचं आहे का? नाही, म्हणजे ऑप्शन ए रिमूव्ह झाला. रेडियन, ठीक आहे, आता रेडियन जे आहे ते प्लेन अँगलचं युनिट करेक्ट आन्सर आहे. राईट. पण स्टेरेडियन कशाचं युनिट आहे? ज्यांना येते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्टेरेडियन कशाचं युनिट आहे आणि डिग्री कशाचं युनिट आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कशाचं कोणतं युनिट आहे हे सुद्धा जरी लॉजिक डेव्हलप करून त्या ठिकाणी आपण एक एक ऑप्शन रिमूव्ह करू शकतो आणि करेक्ट ऑप्शन पर्यंत आपण पोहोचू शकतो. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 7चं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी. चला नेक्स्ट क्वेश्चन, द लेंथ ऑफ द टेबल इज 3 मीटर, हिअर 3 इज द. ठीक आहे, बघा एका लेंथची टेबल जे आहे ते 3 मीटर आहे आणि त्याच्यामध्ये 3 काय आहे हे असं प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे स्टँडर्ड, ऑप्शन बी आहे युनिट, ऑप्शन सी आहे मॅग्निट्यूड, ऑप्शन डी आहे क्वांटिटी. ठीक आहे, तुम्हाला जर याचा आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मॅग्निट्यूड म्हणतो. ठीक आहे, जर आणि मीटर विचारलं असतं तर आपण युनिट सांगितलं असतं. राईट. ठीक आहे, हा नेक्स्ट, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट. ठीक आहे, म्हणजे खालीलपैकी तुम्हाला नॉट टाईप क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर नॉट रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड युनिट असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. बघा फर्स्ट ऑप्शन ए आहे इट शुड बी सेम फॉर ऑल क्वांटिटीज, ऑप्शन बी आहे इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, ऑप्शन सी आहे इट शुड बी वेल डिफाइंड, ऑप्शन डी आहे इट शुड बी फिक्स विथ टाइम अँड प्लेस. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 9चं जे करेक्ट आन्सर येणार आहे, बघा आपलं जे स्टँडर्ड युनिटची रिक्वायरमेंट आहे तर ऑप्शन बी जो आहे इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. जे तुम्ही युनिट यूज करणार आहात ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असायलाच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन सी जे आहे इट शुड बी वेल डिफाइंड. ठीक आहे, ते पण असायला पाहिजे. ऑप्शन डी इट शुड बी फिक्स विथ टाइम अँड प्लेस, हे पण असायला पाहिजे. ठीक आहे, तर नॉट असल्यामुळं क्वेश्चन याचं करेक्ट जे आन्सर येणार आहे इट शुड बी सेम फॉर ऑल क्वांटिटीज हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर सगळ्या क्वांटिटीला सेम युनिट आपण स्टँडर्ड युनिट यूज करू शकतो का? नाही. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी त्याच्यासाठी ऑप्शन क्रमांक जो आहे ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, द डॅश यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. ठीक आहे, तर फिजिकल क्वांटिटीचं या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना एक डेफिनेशन विचारलेली आहे. ठीक आहे, तर डेफिनेशन तुम्हाला थेरीमध्ये मी दिलेली होती. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी जे रिकाम्या जागामध्ये एक एक वर्ड टाकून बघायचं. बघा द डॅश युज्ड फॉर द क्वांटिटी युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी असं येते का? नाही. डायमेन्शन्स येते का? नाही. टाइम येते का? नाही. तर काय येते याचं करेक्ट आन्सर? स्टँडर्ड. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. द स्टँडर्ड used for measurement of physical quantity is called unit of that quantity. ठीक आहे,
हा चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, कम्प्युटेड, क्वांटिफाईड और इन्युमरेटेड इज नोन ॲज. ठीक आहे, मग अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणतो आपण. ठीक आहे, आपल्याकडे बघा तुम्हाला दोन क्वांटिटी तर माहीतच आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटी, मेकॅनिकल क्वांटिटी. तर 11 नंबरचं फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, हे आपण मेजर करू शकतो. ठीक आहे, किंवा कम्पेअर करू शकतो. पण मेकॅनिकल क्वांटिटी तसं करता येते का आपल्याला, नाही. म्हणून ह्याचा करेक्ट आन्सर कोणता असेल तर ऑप्शन डी आहे, मेकॅनिकल क्वांटिटी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. फिजिकल क्वांटिटी इज अ क्वांटिटी विच कॅन बी डॅश. ठीक आहे, बी डिफाइंड, बी मेजर्ड, नॉट क्वांटिफाईड, नॉट कम्प्युटेड. ठीक आहे, तर ह्याचं आन्सर तुम्हाला यायला पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, साधा क्वेश्चन आहे. ठीक आहे, ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचं आन्सर कमेंट करू शकतात. फिजिकल क्वांटिटी इज अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड, म्हणून ऑप्शन बी, क्वेश्चन नंबर 12चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. द फिजिकल क्वांटिटी which do not depends on any other physical quantity for their measurement is called as. ठीक आहे, ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी वरती डिपेंड नाहीत अशा क्वांटिटीला कोणत्या क्वांटिटी म्हणतो आपण. ठीक आहे, आणि ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी वरती डिपेंड राहतात, ठीक आहे, त्यांना कोणत्या क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन नंबर 13चा ऑप्शन ए आहे फंडामेंटल क्वांटिटी, ऑप्शन बी आहे डिराइव्ड क्वांटिटी, ऑप्शन सी आहे स्केलर क्वांटिटी, ऑप्शन डी आहे वेक्टर क्वांटिटी. तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. ह्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड राहत नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 14. खालीलपैकी कोणती फंडामेंटल क्वांटिटी नाही असं विचारलेलं आहे. लेंथ इज द फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे, स्पीड, स्पीड आहे का सांगा पटकन, ज्यांना येते त्यांनी. ठीक आहे, तर स्पीड आहे का, यस. ठीक आहे, हे कोणती क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. फंडामेंटल आपल्याला नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे स्पीड फंडामेंटल क्वांटिटी नाही. ठीक आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. मास फंडामेंटल क्वांटिटी, टाइम फंडामेंटल क्वांटिटी. राईट, म्हणजे आपल्या ह्या क्वेश्चन नंबर 14चं करेक्ट आन्सर कोणता येईल मग, स्पीड. बाकी सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत, आपल्याला कोणती फंडामेंटल क्वांटिटी नाही असं विचारले तर स्पीड हे फंडामेंटल क्वांटिटी नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट. 15 नंबर. आउट ऑफ द फॉलोइंग द फंडामेंटल क्वांटिटी इज. आता इथं बघा उलट प्रश्न विचारलं होतं. वरी प्रश्न काय विचारलं होतं, खालीलपैकी कोणती फंडामेंटल क्वांटिटी नाही, त्याचा अर्थ काय होता, इनडायरेक्टली डिराइव्ड क्वांटिटी कोणती आहे. आता काय विचारलेलं आहे, आउट ऑफ द फॉलोइंग फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे. ठीक आहे, मला सांगा डेन्सिटी जी आहे. ठीक आहे, डेन्सिटी कोणती क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. प्रेशर डिराइव्ड क्वांटिटी आहे. मोमेंटम डिराइव्ड क्वांटिटी आहे. ठीक आहे, तर टाइम काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून 15 नंबरचं ऑप्शन डी करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे, नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 16. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन और मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज. ठीक आहे, जे डिपेंड राहतात त्याला कोणती क्वांटिटी, म्हणजे एका किंवा दोन क्वांटिटीवरती डिपेंड आहेत. ठीक आहे, त्याला कोणती क्वांटिटी आपण म्हणतो. तर क्वेश्चन नंबर 16चे ऑप्शन बघा, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, एमकेएस क्वांटिटी, सीजीएस क्वांटिटी. ठीक आहे, असे क्वांटिटी एमकेएस मध्ये हे युनिट आहे, सीजीएस हे युनिट आहे. ठीक आहे, तर हे करेक्ट आन्सर येईल डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे, तर ते एका किंवा दुसऱ्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्वांटिटीवरती डिपेंड असतात. ठीक आहे, तर त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. जे फंडामेंटल क्वांटिटी पासून आपण मिळवतो, एकापासून किंवा दोन क्वांटिटी पासून, त्याला डिराइव्ड क्वांटिटी म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल युनिट. ठीक आहे, ह्याचा आन्सर तुम्हाला येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ज्यांना येते त्यांनी आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल युनिट. खालीलपैकी कोणतं फंडामेंटल युनिट नाही असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 17चं ऑप्शन ए आहे मीटर, ऑप्शन बी आहे किलोग्राम, ऑप्शन सी आहे न्यूटन, ऑप्शन डी आहे सेकंद. तर याचं करेक्ट आन्सर कोणतं येईल रे, तर न्यूटन. ठीक आहे, न्यूटन हे फंडामेंटल
युनिट नाही, राईट. म्हणून ऑप्शन सी करेक्ट आन्सर येईल, राईट. हा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18, आउट ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ड युनिट इज. ठीक आहे, खालीलपैकी कोणतं डिराइव्ड युनिट आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मीटर डिराइव्ड आहे का नाही, किलोग्राम डिराइव्ड आहे का नाही, सेकंद डिराइव्ड आहे का नाही, जूल यस, दिस इज द डिराइव्ड. कारण हे मीटरचं काय येते लेंथ, फंडामेंटल क्वांटिटी आहे. किलोग्रामचं काय येते मास, फंडामेंटल क्वांटिटी आहे. सेकंदचं काय येते टाइम, फंडामेंटल. जूल, ठीक आहे, जे आपण एनर्जी मेजर करतो, ठीक आहे, तर जूल मध्ये तर ते डिराइव्ड क्वांटिटी आहे. म्हणून याचा आन्सर कोणता येईल, ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 18चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19, पास्कल इज द एसआय युनिट ऑफ फोर्स, प्रेशर, डेन्सिटी, मोमेंटम. ठीक आहे, पास्कल कशाचं युनिट आहे, तर हे पास्कल आहे प्रेशरचं युनिट. ठीक आहे, राईट. एसआय युनिट प्रेशरचं आहे. आता तुम्ही मला सांगा फोर्सचं युनिट काय येते, डेन्सिटीचं युनिट काय येते आणि मोमेंटमचं युनिट काय येते, हे मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, द सिस्टीम ऑफ युनिट विच आर इन यूज. ठीक आहे, तर आपण कोणकोणते हे युनिट्स यूज करतो, ऑप्शन वाचून तुम्ही मला आन्सर सांगा. ऑप्शन ए आहे सीजीएस, एमकेएस, पीएसटी, एसआय. ऑप्शन बी आहे एमकेएस, सीजीएस, व्हीआयटी अँड एसआय. ऑप्शन सी आहे सीजीएस, एमकेएस, पीएसटी, एफआय. ऑप्शन डी आहे सीजीएस, एमकेएस, एफपीएस अँड एसआय. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 20चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, सीजीएस म्हणजे काय रे, सेंटीमीटर ग्राम सेकंद. एमकेएस म्हणजे काय, मीटर किलोग्राम सेकंद. एफपीएस म्हणजे काय, फूट पाऊंड सेकंद. ठीक आहे, एसआय म्हणजे काय, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. ठीक आहे, तर हे जे फुल फॉर्म्स आहेत, एखाद्या वेळेस फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 20चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन 21, एमकेएस मीन्स. बघा आला लगेच क्वेश्चन, एमकेएस म्हणजे काय. ठीक आहे, एमकेएस म्हणजे काय, मीटर किलोग्राम सेकंद. ठीक आहे, आता जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्याचा करेक्ट आन्सर कोणता येते, ऑप्शन सी. जर तुम्ही ऑप्शन वाचून बघितलात तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाते, त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे. क्वेश्चन नंबर 22, इन एमकेएस सिस्टीम द युनिट ऑफ लेंथ, मास अँड टाइम आर. ठीक आहे, एमकेएस सिस्टीम मध्ये लेंथचं, मासचं, टाइमचं युनिट काय येते असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, बघा आता ऑप्शन ए आहे मिली सेकंद, ऑप्शन बी आहे ऑप्शन ए मध्येच त्या ठिकाणी मिली सेकंद, किलो हर्ट्स आणि सेकंद. ऑप्शन बी आहे मीटर किलोग्राम सेकंद. ऑप्शन सी आहे मिलीमीटर किलोबाईट अँड सेकंद. ऑप्शन डी आहे माईल किलोग्राम अँड सेकंद. ठीक आहे, तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये याचा करेक्ट आन्सर कोणता येते. ठीक आहे, 22चं ऑप्शन बी जो आहे तो आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर लेंथचं मीटर येते, मासचं किलोग्राम येते, टाइमचं सेकंद येते. हे कशामध्ये, एमकेएस मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, सीजीएस मीन्स. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे सीजीएस युनिट सेंटीमीटर ग्राम सेकंद. ठीक आहे, चिल्लर क्वेश्चन आहे, ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर येते. क्वेश्चन नंबर 24, द युनिट ऑफ लेंथ, मास अँड टाइम आर सेंटीमीटर ग्राम अँड सेकंद विच आर युज्ड. ठीक आहे, इन डॅश डॅश सिस्टीम. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 24चं बघा, ऑप्शन ए आहे सीजीएस, ऑप्शन बी आहे एमकेएस, ऑप्शन सी आहे एफपीएस, ऑप्शन डी आहे एसआय. ठीक आहे, सेंटीमीटर ग्राम सेकंद कोणतं असते रे, सेंटीमीटर ग्राम सेकंद. चला पटापट सांगा आन्सर ह्याचं. ठीक आहे, सगळ्यांना येते हे क्वेश्चनचं आन्सर, ऑप्शन ए. ठीक आहे, सेंटीमीटर ग्राम सेकंद. ठीक आहे, उलट प्रश्न विचारलेला आहे. एमसीक्यू टाईप परीक्षेमध्ये कसे एमसीक्यू येतील, याला आपण एकाच कन्सेप्ट वरती 10 प्रकारचे 20 प्रकारचे एमसीक्यू तयार करता येतात. ठीक आहे, तर त्यामुळं तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित वाचा, पुन्हा एमसीक्यू सॉल्व्ह करा. हे फक्त प्रॅक्टिससाठी आहेत. थेरी नोट्स सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर थेरी नोट्स सुद्धा वाचावं लागतील. हे तर एमसीक्यू तुम्हाला करायलाच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त थेरीचे नोट्स, कन्सेप्ट क्लिअर असतील तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क या पेपरमध्ये येतात. ठीक आहे, हा नेक्स्ट एफपीएस मीन्स. ठीक आहे, एफपीएस म्हणजे
फूट पाऊंड सेकंद आहे त्याचा फुल फॉर्म, पण त्याचं इथं युनिट विचारलेलं आहे 25चं. ठीक आहे. फूट IB म्हणजे IBS किंवा फॅरेड पिको सेकंद, ऑप्शन बी जो आहे. ऑप्शन सी आहे फेम्टो पाऊंड सेकंद, ऑप्शन डी आहे फूट पिको सेकंद. ठीक आहे. तर फूट पाऊंड सेकंद, तर याच्यासाठी क्वेश्चन नंबर 25 साठी ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 26, 1 GHz मीन्स. ठीक आहे. 1 GHz म्हणजे किती? ठीक आहे. 1 GHz म्हणजे बघा, तुम्ही सुद्धा मला आन्सर सांगू शकता 1 GHz म्हणजे. ठीक आहे. ऑप्शन ए काय आहे 10⁶ हर्ट्ज, ऑप्शन बी काय आहे 10�3. ठीक आहे. 10�3 ला तर किलो म्हणतो आपण. ठीक आहे. 10⁻12, 10⁹ गीगा कशाला म्हणतो आपण, तर लक्षात ठेवा या ठिकाणी जे GHz आहे ते असते 10⁹. ठीक आहे. प्लसचे पण मी तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये एक टेबल, एक चार्ट ड्रॉ करून दिलं होतं. मायनस मध्ये जे -1, 10⁻⁻1, -2, 10⁻3, 10⁻4, 10⁻5, ठीक आहे, 10⁻6, हे जे चार्ट्स आहेत असे निगेटिव्ह मधले ते लिहून दिलं होतं आणि प्लस मधले पण लिहून दिलं होतं. एकदा तो चार्ट प्रिपेअर करा, म्हणजे त्या चार्ट वरती जर क्वेश्चन आला तुम्हाला तर व्यवस्थित सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन या ठिकाणी डी हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27, 1 मिलीमीटर मीन्स. ठीक आहे. 1 मिलीमीटर म्हणजे किती? ठीक आहे. आता मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर सांगा. 1 सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर राहतात? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर राहतात? ठीक आहे. हा दुसरा प्रश्न. बघू कोण कोण कमेंट बॉक्स मध्ये त्याचे आन्सर्स कमेंट करतात. ठीक आहे. तर 27, 1 मिलीमीटर मीन्स. ठीक आहे. 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. ठीक आहे. तर 10⁻³ मीटर याचा ऑप्शन बी करेक्ट आन्सर येते. ठीक आहे. मिलीमीटर म्हणजे MM म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटीमीटर, त्याच्यानंतर मीटर. बघा तुम्ही एक लक्षात ठेवा, जर युनिट कमी स्मॉल असेल आणि त्याला लार्ज युनिट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मायनस येते, आणि लार्ज युनिट असेल आणि त्याला स्मॉल युनिट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर प्लस येते. आता मिलीमीटर आणि मीटर. ठीक आहे. तर ह्याच्यापैकी स्मॉल युनिट कोणतं आहे? मिलीमीटर. तर मिलीमीटरचं तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? मीटर मध्ये करायचं आहे, म्हणजे स्मॉलचं लार्ज ऑब्विसली मायनस येणार आहे. ठीक आहे. हे एक ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28, 10⁻⁻6 मीटर मीन्स. ठीक आहे. 10⁻⁻6 मीटर म्हणजे किती? 1 mm, ऑप्शन बी आहे 1 सेंटीमीटर, ऑप्शन सी आहे 1 नॅनोमीटर, ऑप्शन डी आहे 1 मायक्रोमीटर. ठीक आहे. 10⁻⁻6 म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू शकता? काय म्हणू शकता? कोण सांगते? 1 मायक्रोमीटर. ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29, 1 नॅनोमीटर इक्वल्स टू 1 नॅनो म्हणजे किती? मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, नॅनो म्हणजे किती रे? 10⁻⁹. ठीक आहे. 10⁻³ ला तर आपण आताच बघितलं मिलीमीटर. ठीक आहे. तर 10⁻⁻1 ऑप्शन डी जो आहे तो तर येणार नाही, म्हणजे नॅनो म्हणजे किती? 10⁻⁹ मीटर. म्हणून ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30, द SI युनिट ऑफ टेम्परेचर इज. आता बघा टेम्परेचरचे 3 युनिट आहेत. डिग्री केल्विन आहे, डिग्री सेल्सिअस आहे, डिग्री फॅरेनहाइट आहे. ठीक आहे. पण तुम्हाला टेम्परेचरचं SI युनिट विचारलेलं आहे, तर SI युनिट डिग्री केल्विन आहे. तर तुम्ही मला टेम्परेचरचं CGS युनिट सांगा आणि MKS युनिट सांगा. कमेंट बॉक्स मध्ये ज्यांना येते त्यांनी आन्सर कमेंट करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 30चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. राईट. तर हे होते 30 क्वेश्चन. ठीक आहे. आता टोटल क्वेश्चन 131 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर याचा पार्ट सेकंड मी बनवणार आहे, तुम्हाला पार्ट सेकंड लवकरच मिळून जाईल. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स विथ त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचे आन्सर्स हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.